अशी गरमागरम डाळ पालकची भाजी आणि वरून सोडलेलं तूप, तर काय कॉम्बिनेशन मस्त जबरदस्त लागतं हे तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत. तर अशाच पद्धतीने डाळ पालकची रेसिपी जी आहे ती आपण आज आपल्या किचनमध्ये करणार आहोत. तर ही एकदा रेसिपी जर तुम्ही बनवाल तर मी गॅरंटीने सांगते की ज्या वेळेस तुमच्या घरामध्ये पालकची भाजी आणाल त्यावेळेला तुम्ही अशीच बनवाल. तर डाळ पालक बनवण्यासाठी मी इथं सुरुवातीला डाळी घेतलेल्या आहेत. आता तूर डाळ आणि मूग डाळ जी आहे ती इथं मी समप्रमाणात घेतलेली आहे. 2-3 वेळा याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं. तर चोळून ही जी डाळ आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची. हल्ली काय होतं मार्केटमध्ये याला पावडर कोटिंग वगैरे असतं, त्यामुळं डाळ शक्यतो ही 2-3 वेळा धुवूनच घ्यायची. तर अशी धुतलेली डाळ, त्यामध्ये पाणी थोडं टाकलेलं आहे शिजण्याइतपत आणि सोबतच कांदा, टमाटर आणि ओली मिरची जी आहे आणि थोडंसं मीठ हे सर्व टाकून आता कुकरला जे आहे ते इथं मी 3 शिट्ट्या करवून घेणार आहे. तर कुकर हा मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या याला करून घ्यायच्या आहेत. आता कुकरला आपल्या 4 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथं मी पालकची एक जुडी घेतलेली आहे, म्हणजेच आपली एक पिंडी ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे. याचं देठ अजिबात कट करायचं नाही. पालक व्यवस्थित आपण फोडणीमध्ये जो आहे तो भाजून घ्यायचा आहे. तर पालकमध्येच मी थोडं मीठ टाकलेलं आहे, गरम मसाला टाकलेला आहे, धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडं आपलं घाटी मसाला टाकलेला आहे आणि थोडी हळद देखील टाकलेली आहे. हे सर्व व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पालकाचा जो कडवटपणा आहे तो जरासा कमी येतो. म्हणून तेलामध्येच मी व्यवस्थित याला असं वाफवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर 1-2 मिनिटातच म्हणजे लगेचच आपल्या पालकला जे आहे तेल सुटायला सुरुवात होते. तर इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं व्यवस्थित पालक आपला जो आहे तो मस्त वाफावलेला आहे. तर आता इथं मी कुकरला आपल्या व्यवस्थित शिट्ट्या झाल्यानंतर 1-5 मिनटं मी कुकर जो आहे तो रेस्टसाठी ठेवला होता, जेणेकरून आपला कुकर जो आहे तो गार व्हावा. तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं डाळी देखील आपल्या रटरटून ज्या आहेत त्या व्यवस्थित मस्त छान शिजलेल्या आहेत. तर वाफवून घेतलेल्या आपल्या पालकमध्ये मी इथं आता डाळ जी आहे ती इथं ॲड केलेली आहे. इथं तुम्हाला जितकं म्हणजे रस्साभाजीचं प्रमाण हवे असेल तितकं तुम्ही कमी अधिक करू शकता. आता इथं शिजल्यानंतर खूपच ही दाट होते डाळ, म्हणून मी आता इथं थोडंसं पाणी जे आहे ते आणखीन ॲड करणार आहे. थोडं चवीपुरतं मीठ देखील यामध्ये टाकून घेऊयात. आणि साध्या आणि सोप्या पद्धतीनं अगदी सुटसुटीत अशी रेसिपी आहे. खरंच एक वेळेस ट्राय करून बघा, चवीला तर भन्नाट लागते. तर अशा पद्धतीनं खळखळून अशी उकळी याला मस्त अशी येऊ द्यायची आहे. आणि पाण्याचं प्रमाण जे आहे ते सुरुवातीलाच आपण आधी करून घ्यायचं, म्हणजे जास्त घालून घ्यायचं आहे. कारण जसं ही डाळ पालक जी आहे ती थंड होत जाते तसं ही घट्ट होत जाते. म्हणून पाण्याचं प्रमाण सुरुवातीलाच आपण उकळी आणायची, ज्या वेळेला आणतो त्यावेळेलाच व्यवस्थित याचं थोडीशी पातळच ठेवायची आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता मस्त छान रटरटून आपली डाळ पालक जे आहे ते शिजलेले आहे आणि ही खाण्यासाठी आता जी आहे ती रेडी झालेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊयात. चला आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात खाण्यासाठी. ही तुम्ही डाळ पालक जी आहे ती भाताबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा रोटीबरोबर कशासोबतही खाऊ शकता, अगदी फुलक्यांसोबत सुद्धा खाऊ शकता. पण खाण्याआधी यावरती 1 चमचा जे तूप आहे ते घ्यायला विसरू नका, कारण तुपाने याची टेस्ट खूप वाढते. तुम्हाला हवे असेल तर यावरती लोणी किंवा बटर देखील घेऊ शकता, पण मी इथं तूप घेतलेलं आहे. तुपानं याची टेस्ट खूप वाढते आणि मला तुपाबरोबर खायला खूप आवडतं, म्हणून शक्यतो मी तुपाचाच वापर करते. तर अशा पद्धतीनं डाळ पालकची रेसिपी आहे, कमी वेळेत कमी साहित्यात. नक्की करून बघा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा.